हॅलो गायज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल क्लासी विथ केओस. तर आजचा जो व्लॉग असणार आहे तो आहे क्रॉकरी सेट मला खरेदी करायचा आहे. तर त्याच्यावर कारण आम्ही डीमार्टमध्ये पण गेलो, पण डीमार्टमध्ये जसा पाहिजे होता तसा काय आम्हाला क्रॉकरी सेट मिळाला नाही, म्हणजे आवडले नाही एवढे. तर मग हे म्हणाले की त्यांना एक दुकान माहिती आहे जिथे खूप छान क्रॉकरी सेट मिळतात. तर आता आम्ही तिथेच जाणार आहोत आणि आता तिथे गेल्यावर तो आम्हाला पसंत पडतोय की नाही, त्याची प्राईस काय असणार आहे, ते चांगले असणार आहेत की नाही, तर हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर चला मग जाऊया आता. Oh my God. खूप आटापिटा करत चाललेलो आहे आम्ही काही. चमचे आणि स्टँड आणि ते हां असं हे असं आहे गाईस दुकान. ते मला माझी त्याने दाखवलं. ये बहुत बड़ा हो गया भैया. छोटा हवं आहे आम्हाला जरा. सॉल्ट टेबल सॉल्ट इथं चांगलं नाही. ऑलरेडी आहे आपल्याकडे ते आहे का चांगलं? दादा कढई छोटी आहे, छोटीशी. कढई आहे ना मस्त भी. ये कैसा? 60 रुपये की. बापरे, एवढा लांबून काय 60 रुपयाचं घ्यायला आलो. हे पण छान आहे इथे सगळे बघा. असं अस्ताव्यस्त जरी दिसत असेल तरी खूप चांगलं आहे इथे. आणि मोस्टली हॉटेल म्हणजे ज्यांचं हॉटेल आहे त्या लोकांना हे प्रोव्हाइड करतात, असं काहीतरी आहे. ते काय हां टिश्यू पेपरचं ना, आपण हे घेऊया. पण हे छान वाटतं. छोटे एवढे ना, मोठा घेऊ ना. हां ठीक आहे, जो छान वाटतोय तो घ्या. घ्या आणि हे पण घ्या, म्हणजे तुम्ही यातून मला सांगा काय मेन्यू तुम्हाला पाहिजे, मग मी बनवून देत जाईल. कारण वरण भात कंपल्सरी असतोच घरामध्ये. दादा हीच साईज येते का? हाँ एक साइड आडवा मोठा येत नाही थोडा. नहीं ना आता है मगर रहेंगे नहीं वो वाला आता है। हा थोडंसं आडवा टाईप पाहिजे ना, हे चौकोनी झालं ना. कुणी नाही म्हणतात. अरे मी कुठे ठेवलं ते. हां 60 रुपये तरी इथंच राहिले असते, इथंच राहिलं. आणि तुला ते क्रॉकरीचं तिथं बघू. कढई पण पाहिजे होती, कढई काही सापडत नाही काहीच. ठीक आहे बघू आता, दुसरीकडे जातो. त्याचं पेमेंट केलं ठीक आहे, काय हवं? काय नाही. तर गाईज हे आहे ते दुकान जिथं आम्ही हे एवढ्या लांबून 60 रुपयाचं घ्यायला आलो. पण छान आहे. तर तुम्हाला एक्स्ट्रा कोणाला काय हॉटेलचं वगैरे टाकायचं असेल तर त्यांच्यासाठी चांगलं आहे हे. तिथे सगळ्याच गोष्टी मिळतात. आता दुसरीकडे जातोय. गाडी घ्यायला आणि परत आले काय. राहू दे, परत नाही मिळणार. अरे ठीक आहे चला, ये भी ठीक आहे. आता बघूया त्यांनी झाले का रेकॉर्ड. तर नंतर आम्ही या शॉपमध्ये गेलो. इथे त्यांना मी सांगितल्यानंतर त्यांनी मला ही प्लेट दाखवली, पण मी त्यांना सांगितलं की मला अशी प्लेट नको आहे, मला साईडला कडा असलेली प्लेट हवी आहे. त्यांना असं वाटलं की आधी मला क्रॉकरी सेटमध्ये प्लेन प्लेट्स पाहिजे. मग त्यांनी मला हे काही छान सुंदर क्रॉकरी सेट होते ते त्यांनी मला सांगितले, म्हणजे बघायला सांगितले की अशा प्रकारे तुम्हाला प्लेट्स मिळतील. पण मी त्यांना सांगितलं की तसं नको आहे, मला एक छान अशी प्लेट हवी आहे ज्याला कडा असतात, सुंदर डिझाईन असते. मग ते बघायला लागले की तशी त्यांच्याकडे आहे का. आणि मग त्यामध्ये त्यांनी मला ही पहिली सॅम्पल प्लेट दाखवली. मला अशीच हवी होती, बट अशा टाईपमध्ये होती, अशीच नव्हती पाहिजे. म्हणजे ही साईडला अशी कडा आहे ना, तर तशीच पाहिजे होती. बट या दोन्ही पण, आणि ही त्यांनी दुसरी डिझाईन दाखवली त्याच प्लेटमध्ये, बट या प्लास्टिकच्या होत्या आणि खूप अशा हलक्या होत्या. आणि याच्यामधले ह्या दोन्ही पण ज्या काही डिझाईन आहेत ना, त्या मला काही आवडलं नव्हतं, त्याचा कलर पण आवडला नव्हता. आणि याच्यावरच त्यांनी सेम आहे ना बाऊल पण दाखवले होते या प्लेटवर मॅचिंग असे. तर बघा हा एक बाऊल आहे आणि याच्यावर पण त्यांनी हा दुसरा बाऊल असे दाखवले. पण मला हे दोन्ही पण क्रॉकरी सेट काय आवडले नाही, म्हणून मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, म्हणजे मला जसं पाहिजे होतं तसं इथे नव्हतं मला मिळालं. मग नंतर मी हे स्टार्टरसाठी प्लॅटर बघितले
की जे खूप छान होते, बट मला ह्याचा ब्लॅक कलर नव्हता आवडला म्हणून मग मी तो पण नाही घेतला. तर गाईज इथूनच सुरुवात झालेली आहे माझ्या माईक बंद पडण्याची. हो, इथे मी जे काय बोलत आहे ना, ॲक्च्युली तो जो आवाज आहे तो माईकमध्ये रेकॉर्डच नाही झालेला आहे, म्हणून मी आत्ता याला व्हॉइस ओव्हर देते आहे. आणि इथल्या सगळ्याच पुढच्या व्हिडिओमध्ये तसंच झालं की आवाजच रेकॉर्ड नाही झालेला आहे. तर इथे गाईज आम्हाला स्टँड हवं होतं स्पूनसाठी, म्हणून आम्ही स्टँड बघत होतो. बट आम्हाला इथे खरंच हे जे स्पून दिसत आहे त्यांना ते खरंच खूप आवडले होते, म्हणून आम्ही ते बघत होतो ते स्टँड ते स्पून कितीला आहेत. बट हा जो आहे कॉपर फिनिशिंगमधला, तर हा जो सेट होता तो 3000चा होता. आणि ना इथे जेवढे जे सेट लावले होते तर हे हाफ सिल्वर गोल्ड वगैरे हे जेवढे होते ना, हे 2 ते 3000च्या दरम्यानच्या प्राईस होत्या. मग आम्हाला आत्ता तर इतक्या म्हणजे कॉस्टली तर इतकं नव्हतंच पाहिजे, पण आम्ही जस्ट बघितलं. बघू जर कधी इन फ्युचरमध्ये असं वाटलं घ्यावंसं तर आम्ही ते नक्कीच घेऊ. आम्हाला फ्लावर वास पण घ्यायचा होता म्हणून आम्ही ते घेण्यासाठी दुसऱ्या दुकानात आलो. इथे बरेच छान छान असे ऑप्शन्स होते. जो शेवटचा आहे तो आम्ही फ्लावर वास घेतलेला आहे. आणि इथे इतके चांगले चांगले ऑप्शन्स होते क्रॉकरी सेटमध्ये. कप म्हणा किंवा आपल्याला आहे ना किचनमध्ये ज्या काही गोष्टी लागतात ना, त्याचे इतके छान छान कलेक्शन्स होते ना इथे. मला खरंच खूप आवडले इथे. इथे आता मी सगळं शॉप एक्सप्लोर करते, बोलते, पण बघा तिथे माईक लावलेला आहे, पण त्या माईकमध्ये आवाजच येत नाही, नुसताच लावून ठेवलेला आहे तो. आम्हा दोघांना पण हा फ्लावर वास आवडला होता म्हणून आम्ही हा घेतला. आणि त्यानंतर आम्ही आमचे बार्गेनिंगचे स्किल जे आहेत ते यूज करत होतो, जे की माझ्यामध्ये तर अजिबातच नाही आहे. मी त्यांना म्हटलं थोडेसे पैसे कमी करा ना, बट ते म्हणाले की मॅडम आम्ही ऑलरेडी खूप रिजनेबल प्राईजमध्ये देतो आहे. मग म्हटलं की ठीक आहे चालेल, आम्हाला तो आवडला पण होता म्हणून आम्ही जास्त काही बार्गेनिंग केलं नाही आणि तो जो फ्लावर वास आहे तो घेतला. नंतर आम्हाला कढई घ्यायची होती, तर मग कढई घेण्यासाठी आम्ही निघालो. या शॉपमध्ये आम्हाला नाही मिळाली म्हणून आम्ही परत या शॉपमध्ये पण गेलो, तर तिथे पण आम्हाला नाही मिळाली. आणि तुम्ही बघताय की तो माईक तसाच आहे सगळीकडे. गाईज जशी मनासारखी कढई पाहिजे होती तशी मला मिळालेली आहे. इतके दुकानं फिरून फायनली मला ती कढई मिळाली आणि आम्ही ती घेतली. नंतर आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो होतो आणि इथे हा मुलगा इतक्या मेहनतीने चहा बनवत होता, बापरे. आणि ते छान मी माझा असा लेमन टी एन्जॉय करत होते आणि खरंच खूप मस्त होता लेमन टी. फ्लावर्स आणायला गेलेली. आता फ्लावर पॉट घेतलाय ना, मग त्यामध्ये फ्लावर्स नाही बघत ठेवायला. किटेन तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि मला जशी प्लेट पाहिजे होती तशी तर नाही मिळालेली आहे. सो मला थोडंसं कसं तरी वाटलं, बट ठीक आहे. ती प्लेट आय गेस मला ऑनलाईन वगैरे सर्च करावे लागेल. नाही तर मला असं वाटतं जी नर्सरी वगैरे असतात ना, जिथे झाडं वगैरे मिळतात तिथे बघा तसे पॉट्स असतात, तर तिथे वगैरे मिळण्याची शक्यता आहे. म्हणून मग मी जसं आधी सांगितलं की आम्ही घेतलं चमचे ठेवण्यासाठी स्टँड. हे काय 60 रुपीजला मिळालं. मला ही कढई पाहिजे होती काही पण फ्राय वगैरे करायला. ती 850 का 900ची होती. त्यावर 30% डिस्काउंट मिळून ती काय मला 620 वगैरे अशी काहीतरी पडली. आणि आमच्या घरी फ्लावर्स बरेच वेळेस येतात, सो आमच्याकडे ते नव्हतं म्हणून आम्ही त्यासाठी हा सुंदर असा फ्लावर पॉट घेतलेला आहे. छान आहे आणि हा मला पडला 200 रुपयाला. छान आहे आणि एकदम असा मजबूत पण आहे. इतकं भारी वाटतं ना. आणि सगळ्यात तर गोष्ट डेंजर की मी माईक घेऊन गेले होते की का मी आता बाजारात वगैरे जाणार, खूप आवाज असणार म्हटल्यावर माझा आवाज येणार नाही. पण तो मी माईक कनेक्ट केला आणि मी म्हणजे त्या माईक म्हणजे तो माईक असताना जेवढे काय मी शूट केले नाही का हे व्हिडिओज, तर त्याच्यामध्ये आवाजच नाही आला. असं वाटलं ना बापरे मला. तर मी नंतर ऐकायला लागले की नाही का झालंय की नाही, मी चेक करायला लागले तर त्याच्यामध्ये काही रेकॉर्डच नाही झालं. म्हणजे रेकॉर्ड झालं पण आवाजच नाही त्या रेकॉर्डिंगला. मग काय म्हटलं जाऊ दे आता. पण आता मी लक्षात ठेवलं की ना मी नाही आता तो म्हणजे तो माईक तर यूज नाही करणार. मोस्टली मी असंच बोलणार डायरेक्टली, पण तो माईक नाही यूज करणार असं. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या क्लासी विथ
की यॉस या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.